पुणे शहरात प्रदूषणाचा विळखा दिवसेंदिवस वाढतच चाललेला आहे। त्यातल्या त्यात आपण पाहिलं तर पुणे विद्यापीठातील हा चौक जो आहे तो आता टॉप हॉटस्पॉट जो आहे तो आता प्रदूषणात झालेला आहे। त्याला कारणही तशीच आहे। आपण पाहू शकतो की या भागात सुरू असलेल्या या उड्डाण पुलाच्या कामामुळे आणि त्याचप्रमाणे मेट्रोच्या कामामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी जी आहे ती होत असते। त्याचा परिणाम जो आहे तो मोठ्या प्रमाणात प्रदूषणावर झालेला आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। यामध्ये आपण पाहिलं तर सूक्ष्म धूलिकणाचे प्रमाण हे जे आहे ते 99 मायक्रोग्रॅम प्रति चौरस मीटर इतके वाढले असून हे प्रमाण फक्त 60 इतके असायला हवे, मात्र ते 1.25 पटीने वाढल्याने नागरिकांच्या आरोग्यावर मोठा परिणाम जो आहे तो आपल्याला होण्याची शक्यता जी आहे ती ऐन थंडीत पाहायला मिळणार आहे। पुणे शहरातील सिंहगड रस्त्यावर असलेल्या रेस्पायर सायन्स या स्टार्टअप कंपनीने हा अहवाल जो आहे तो या ठिकाणी प्रसिद्ध केलेला आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। भारताच्या तब्बल 150 शहरामध्ये ही कंपनी जी आहे ती या ठिकाणी या प्रदूषणाचं मोजमाप जे आहे ते या ठिकाणी करत असते। मात्र आपण पाहू शकतो की आता काही थोड्या वेळानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जी आहे ती वाहतूक कोंडी होईल। त्यानंतर मोठ्या प्रमाणात जे आहे ते धूलिकण या ठिकाणी होऊन याच प्रदूषणाचा टक्का जो आहे तो पुन्हा एकदा वाढणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळणार आहे। कॅमेरामन सुशांत सह मी रणजित जाधव, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।